नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बीएमसी मध्ये फॉर्म भरताना ज्या जाचक अटी आहे त्यामधली एक अट आहे की तुम्हाला या पदासाठी अप्लाय करताना मराठी आणि इंग्लिश दोघही सर्टिफिकेट प्रमाणपत्र कंपल्सरी आहे। पण लिपिक या पदासाठी फॉर्म भरताना महाराष्ट्रामधील कोणत्याही संस्थेमार्फत कोणत्याही प्राधिकरणामार्फत कोणत्याही डिपार्टमेंट मार्फत जर लिपिक या पदासाठी पदभरती होत असेल तर त्या पदभरतीसाठी जीआर लागू पडतो। तो जीआर आहे 12 जानेवारी 2023 चा। हा जीआर काय सांगतो की लिपिक पदासाठी मराठी इंग्लिश दोन्ही प्रमाणपत्राची गरज आहे का। या जीआरच्या मार्फत एमपीएससी मधून जी पदभरती करण्यात येते, जसं की लास्ट इयरला 2023 ला 7000 प्लस जागांसाठी लिपिक या पदासाठी जाहिरात आली होती। मग त्या जाहिरातीमध्ये या लिपिक पदासाठी दोन्ही प्रमाणपत्र कंपल्सरी होते का? नाही। मग त्या जाहिरातीमध्ये काय सांगितलं होतं? मराठी पाहिजे की इंग्लिश पाहिजे, कोणतं पाहिजे, काय सांगितलं? आणि त्या जाहिरातीमध्ये या जीआरचा उल्लेख करण्यात आलेला आहे। तो जीआरही मी तुम्हाला दाखवतो आणि ह्या जीआरच्या माध्यमातून परत एकदा हा मुद्दा उपस्थित होतो की बीएमसीने लिपिक या पदासाठी म्हणजेच कार्यकारी सहाय्यक या पदासाठी प्रमाणपत्र दोन्हीही का मागितले आहे। सो याबाबत अजून जर जीआर तुमच्याकडे अपडेट असेल किंवा इतर माहिती असेल तर नक्कीच मला पाठवा। माझा नंबर तुमच्याकडे असेल, नसेल तर सेव्ह करा 9420124444। मग मला सांगा, हा जीआर जर मागच्या वर्षीच्या एमपीएससीच्या लिपिक या पदासाठी लागू होतो, फक्त एमपीएससी लाच हा जीआर आहे का? जीआर फक्त एमपीएससी साठी काढण्यात येतो का? जीआर महाराष्ट्रातील इतर प्राधिकरणाला चालत नाही का? महाराष्ट्रातील इतर डिपार्टमेंट मधील लिपिक या पदासाठी हा जीआर लागू नाही का? मग जीआर जर लागू नसेल मग ही बीएमसी चे स्वतःचे काही वेगळे जीआर आहे का? जीआर लागू असेल तर बीएमसीने हा लागू का केला नाही याचं उत्तर बीएमसी ला द्यावं लागणार आहे। आणि याचं उत्तर जर बीएमसीने दिलं नाही तर महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी याच्यावरती आवाज उठवतील, त्यात इग्नाइट अकॅडमी पण असेल। लक्षात घ्या यात काय आहे। बिफोर तिकडे जाण्यापूर्वी कालच मी तुम्हाला एक निरोप दिला होता की प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण, गॅप असेल, एटीकेटीवाल असेल, फॉर्म भरायला सुरुवात करा, तुम्हाला अडचण येणार नाही। तरी पण फॉर्म भरायला सुरुवात करा म्हणजे काल निर्देश गेले, आज उद्यामध्ये तुम्हाला कदाचित नोटिफिकेशन येईल। आता दुसरा मुद्दा हा पण विद्यार्थ्यांकडून बोलला जातोय की एक्झामची डेट पुढे जाईल का? लक्षात घ्या, आज आणि उद्या सुट्टी आहे। सोमवारी जर बीएमसीने तसं ऑफिशियल नोटिफिकेशन काढलं तर सोमवारी लास्ट डेट आहे। सो फॉर्म भरण्याची डेट वाढू शकते। डेट वाढली तर 5-6 दिवस वाढेल, 5-6 दिवस वाढले तर 15 तारखेपर्यंत गेलं तर अपेक्षित डेट होती 23 सप्टेंबर एक्झामची, ती सुद्धा पुढे जाण्याचे चान्सेस आहेत। अजून एक मुद्दा पुढे येतो, आचारसंहिता। आजच बातमी आलेली 8 किंवा 10 ऑक्टोबरला आचारसंहिता लागू शकते आणि 8 किंवा 10 नोव्हेंबरला तुमची मतदान होऊ शकतं। सो त्याच्यामुळे शक्यता ही एक्झाम पोस्टपोन होईल आणि जर पोस्टपोन झाली तर ती 10 ऑक्टोबरच्या आत घ्यावी लागणार आहे। जर ती नाही घेतली गेली तर ती दिवाळीनंतर होईल। पण त्यात पण अजून मुद्दा हा आहे की ही एक्झाम 8-10 ऑक्टोबरच्या आत होईल का? टीसीएसचं शेड्यूल कसं आहे याबद्दल थोडा वेगळा अनालिसिस करून व्हिडिओ घेतो। पण आजचा मुद्दा आहे त्या मुद्द्यावर जास्त बोलतो, नाहीतर काही विद्यार्थी आहेत सर तुम्हाला हे सांगायचं एक असतं, सांगता वेगळं। टू द पॉइंट मी तुमच्याशी बोलतो। ओके, आता बघा एमपीएससीचं टायपिंग सर्टिफिकेट बाबत काय म्हणणं आहे, लिपिक या पदासाठी पात्रता काय, हे जर एमपीएससीचं नोटिफिकेशन तुम्ही बघितलं त्या नोटिफिकेशन मधला हा पॉइंट आहे मागच्याच वर्षाचं, म्हणजे 2023 ची ऍड आहे ज्यामध्ये लिपिक या पदासाठी 7000 प्लस जागा होत्या। या लिपिक पदासाठीच हे त्यांचं नोटिफिकेशन आहे 5.3.3.3 हे नोटिफिकेशन काय सांगते बघा। यांनी सांगितलंय, जीआरचा उल्लेख केलाय 12 जानेवारी 2023 चा जीआर, त्याचा उल्लेख केलेला आहे। नुसार केवळ इंग्रजी टंकलेखन प्रमाणपत्र धारण करणाऱ्या उमेदवारांची लिपिक टंकलेखन संवर्गामध्ये नियुक्ती झाल्यानंतर, म्हणजे फक्त बघा इंग्लिशचं सर्टिफिकेट तुम्ही फॉर्म भरू शकत होते, ते फॉर्म भरून तुम्ही जर नियुक्ती झाले तर त्यांनी काय सांगितलंय, नियुक्तीच्या दिनांकापासून 4 वर्षात मराठी टंकलेखनाचे किमान 30 शब्द प्रति मिनिट वेगमानाचे विहित प्रमाणपत्र सादर करणे सक्तीचे आहे। म्हणजे त्यांनी असं सांगितलंय, तुमच्याकडे जर इंग्लिश असेल तर फॉर्म भरू शकतात का? यस, भरू शकतात। मात्र त्यांनी सांगितलंय नियुक्तीनंतर 4 वर्षात तुम्हाला काय लागणार आहे, 4 वर्षात तुम्हाला मराठीचं सर्टिफिकेट काढणं गरजेचं राहील। परत पुढे काय सांगितलंय, केवळ मराठी टंकलेखन धारण करणाऱ्या उमेदवाराची लिपिक टंकलेखक संवर्गामध्ये नियुक्ती झाल्यानंतर त्याने नियुक्तीच्या दिनांकापासून 4 वर्षात इंग्रजी टंकलेखनाचे
किमान 40 शब्द प्रति मिनिट वेग मर्यादेचे विहित प्रमाणात सादर करणे गरजेचे राहील. म्हणजे तुमच्याकडे मराठी जर असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता का? यस, भरू शकत होते MPSC ला. आणि मग त्यांनी सांगितलंय 4 वर्षात तुम्हाला काय करायचंय, 4 वर्षात तुम्हाला इंग्लिशचं सर्टिफिकेट घ्यायचं आहे. हे म्हणणं कुणाचं आहे? MPSCचं आहे. कशावरून म्हणणं आहे? 12 जानेवारी 2023 चा GR आहे. मग आता GR बघूया आपण. 12 जानेवारी 2023 चा GR आहे. तुमच्या समोर मी GR ठेवला. ह्या GR ची कॉपी तुम्हाला लागली तर सांगा, मी तुम्हाला GR ची कॉपी देतो. भरपूर GR माझ्याकडे अवेलेबल आहे. त्यांनी काय सांगितलं बघा, हा GR म्हणजे हा लेटेस्ट GR आहे. याच्यानंतर तर GR तर आलेला नसेलच, आला असेल तुम्ही मला लक्षात आणून द्या, पण नसेल, नाही आलेला माझं खात्री आहे. लिपिक टंकलेखक या पदासाठी मराठी ऑब्लिक इंग्रजी टंकलेखन प्रमाणपत्र धारण करण्याबाबतचा आहे हा GR सांगतो बघा. 12 जानेवारी 2023 चा GR आहे. यामध्ये त्यांनी डायरेक्ट शासन निर्णय मी तुम्हाला लागतो. शासन निर्णय काय सांगतोय लक्षात घ्या. 2 पॉईंट त्यांनी दिलेले. काय पॉईंट दिले हे बघा. त्यांनी सांगितलंय सदर कोणत्या पदावर लिपिक टंकलेखक या पदाच्या सेवा प्रवेश नियमातील तरतुदीनुसार सदर पदावर नियुक्तीसाठी मराठी किंवा इंग्रजी टंकलेखन यापैकी कोणते एक प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येत असले तरी प्रस्तावनेत नमूद पार्श्वभूमीवर लिपिक टंकलेखक पदावर नियुक्तीनंतर प्रत्यक्ष शासकीय कामकाज पार पाडण्याच्या दृष्टीने या शासन निर्णयाद्वारे पुढील सूचना देण्यात येत आहे. आता सूचना 2 आहेत. नीट ऐका, नीट समजून घ्या. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये मला टाका. मी काय म्हटलंय समजलंय? ज्यांना समजलं त्यांनी टाका. बाकीचे बिनकामाचे असतात ना, ते उगाच काहीतरी कमेंट करतात, इतरांना डिस्टर्ब करतात. सो रिक्वेस्ट आहे, ज्यांना गरज त्यांनी पहा, बाकीच्यांना गरज नसेल त्यांनी पाहूच नका. हा व्हिडिओ त्यांच्यासाठी ज्यांना गरज आहे, ज्यांना गरज नाही पाहायची गरज नाही. लक्षात घ्या, महाराष्ट्र शासनात सर्व कामकाज मराठी भाषेतून करण्यात येते. ओके, चांगली बातमी आहे. यास्तव संदर्भाधीन क्रमांक 2 च्या अधिसूचनेनुसार, म्हणजे वरती दिले संदर्भ, केवळ इंग्रजी टंकलेखन प्रमाणपत्र धारण करणाऱ्या उमेदवाराची लिपिक टंकलेखक पदावर नियुक्ती झाल्यानंतर त्याने नियुक्तीच्या दिनांकापासून 4 वर्षात मराठी टंकलेखनाची किमान 30 शब्द प्रति मिनिट वेग मर्यादेचे विहित प्रमाणपत्र सादर करणे सक्तीचे आहे. अन्यथा त्याची वार्षिक वेतनवाढ रोखण्याची तरतूद अधिक केली आहे. ते सांगितलंय त्या ऍड मध्ये. MPSC ऍड मध्ये हेच सांगितलंय. इंग्लिश असेल तर फॉर्म भरा, पण मात्र नियुक्ती झाल्यानंतर 4 वर्ष वेळ मिळेल तुम्हाला मराठीचं काढण्यासाठी. सेम इथे ते सांगितलंय. तुम्हाला सांगितलं काय, काही ठिकाणी काय मराठी भाषेतून होत असले तरी काही विशिष्ट कार्यालयामध्ये बहुतांश कामकाज इंग्रजी भाषेतून पार पाडावे लागते, जसं की न्यायालय, न्यायाधिकरणातील सरकारी वकिलांची कार्यालय. ओके, या ठिकाणी इंग्लिश लागतं. मग तुमच्याकडे केवळ मराठी टंकलेखन प्रमाणपत्र धारण करणाऱ्या उमेदवाराची अशा शासकीय कार्यालयात लिपिक टंकलेखक या पदावर निवड झाल्यास त्या उमेदवाराने नियुक्तीच्या दिनांकापासून 4 वर्षात इंग्रजी टंकलेखनाची किमान 40 शब्द प्रति मिनिट वेगाचे विहित प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे आहे. म्हणजे त्यांनी बघा, म्हणजे त्यांनी सांगितलं न्यायालयात पण भरती झाली, न्यायालय असतं ना, न्यायालय त्या ठिकाणी पण भरती झाली, किंवा न्यायाधिकरणातील सरकारी वकिलांची कार्यालय असतील तिथे पण नियुक्ती जर झाली लिपिक म्हणून, जर तुमच्याकडे मराठी असेल तर तुम्हाला इंग्लिश काढावं लागणार आहे. पण मला सांगा, हे फक्त MPSC साठी लागू आहे का? नाही. लिपिक या पदासाठी ज्या ठिकाणी पदभरती होणार आहे महाराष्ट्रात त्या सगळ्यांसाठीच लागू आहे. हा GR कुणा एखाद्या डिपार्टमेंटसाठीच काढला असतो का? नाही. हा GR कुणी काढला असतो? हा GR काढलाय सामान्य प्रशासन विभाग, महाराष्ट्र शासन. मग हा कुणासाठी एकासाठीच लागू आहे का असं सांगितलंय का? फक्त MPSC लागू आहे असं सांगितलं नाहीये. हा लागू कुणाला आहे? महाराष्ट्रात जेवढी पदभरती होईल लिपिक या पदासाठी. आता मला सांगा, MPSC कडनं जेव्हा पदभरती होते ना, त्या पदभरतीमध्ये लिपिक पदाला त्यांनी हे लागू केलंय. दुसरी एक पदभरती बघा, त्याला आपण म्हणतो टॅक्स असिस्टंट, बरोबर का? टॅक्स असिस्टंट म्हणतो आपण त्याला. ह्या टॅक्स असिस्टंटला घेताना मात्र दोघंही घेतलंय, मराठी इंग्रजी दोघंही लागणार आहे असं त्यांनी MPSC सांगितलंय. पण मला सांगा, MPSC जसं टॅक्स असिस्टंट हे पद लिपिकचं आहे का? नाही. हे पद टॅक्स असिस्टंट कर सहाय्यकच आहे. यासाठी मात्र दोघंही मागितलंय मराठी इंग्लिश, मात्र त्यांनी लिपिक या पदासाठी हा GR वापरलाय. हा GR चा उल्लेख करून त्यांनी फक्त दोघांपैकी एक असेल तरी फॉर्म भरू शकतो त्यांनी सांगितलंय. मग हे GR MPSC ला लागू आहे, हे GR इतर ठिकाणी लागू आहे, BMC ला का लागू नाहीये? मग BMC ला हा GR का वेगळे काढतात का? BMC साठी सरकार वेगळं GR काढतं का? आम्हाला सांगा. किंवा BMC स्वतःचं काही सरकार आहे का वेगळे GR काढतं? काय आहे? सो ह्या सगळ्या गोष्टीला मी बरेचसे GR चेक केले. त्यातला हा GR मला हे नंतर कळलं की 12 जानेवारीचा 2023चा GR MPSC टाकलाय. कालचा व्हिडिओ घेतल्यानंतर हे लक्षात आल्यानंतर लगेच मी त्यावरती काम केलं आणि तुमच्या समोर आज घेऊन आलोय. सो या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही सुद्धा तुमच्या माहितीतले जेवढेही राजकारणी नेते असतील, सोशल वर्कर असतील, तुमचे मार्गदर्शक असतील, तुमचे मित्र असतील, BMC मधले कोणी कर्मचारी असतील, सगळ्यांपर्यंत पोहोचवा. जसं आतापर्यंत सगळ्या गोष्टी सगळ्यांनीच केलेल्या आहेत. त्यामुळे काल उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी निर्देश दिले, तसे याबाबत सुद्धा निर्णय व्हायला पाहिजे.
सो सगळ्यांनी जेवढे तुमचे जवळपास जेवढे आतापर्यंत ज्यांनी हे काम केलंय सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि ह्या GR ची कॉपी मी तुम्हाला पाठवतो. जर लागली तर मला सांगा, GR ची कॉपी पाठवतो. ही GR ची कॉपी लक्षात घ्या, GR नुसार जर गेला तर 100% तुम्हाला इथे BMC ने काय करायला पाहिजे, BMC ने काय करावं तर BMC ने सरळ सरळ सांगून टाकावं काय, एक तर मराठी किंवा त्यांनी दोन्ही सांगितलं किंवा इंग्लिश, दोघांपैकी एक टायपिंगचं सर्टिफिकेट असणाऱ्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरू द्या. दोघांपैकी एक टायपिंग सर्टिफिकेट असणाऱ्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरू द्या असं BMC ने सांगायला पाहिजे. मला काय सांगायचं तुम्हाला समजलं असेल. याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही माहिती मिळते नक्की पाठवा माझ्याकडे. माझा नंबर तुम्ही सेव्ह करा, 9420124444. शक्यतो व्हॉट्सअपला मेसेज करा, त्याचा रिप्लाय मी नक्की देण्याचा प्रयत्न करेन. पण तिकडे जाण्यापूर्वी तुम्हाला अजून सांगतो की हा आमचा टेक्निकल नंबर आहे. माझ्याकडे तुम्हाला रिप्लाय जर लवकर आला नाही आणि तुम्हाला अर्जंट पाहिजे असेल तर 8888252117 या नंबरला कॉल करा. हे तुम्हाला डॉक्युमेंट पाठवून देतील, हा GR पण पाठवून देतील. सो मला काय सांगायचं समजलं असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला कळलं का. तुम्हाला अजून काही शंका असेल कमेंटमध्ये मला नक्की सांगा. बाकी विषयावरती काम चालू आहे, मी तुम्हाला लवकर अपडेट देतो. जाता परत एकदा सांगू इच्छितो की तयारी लागा. BMC ची एक्झाम जरी पुढेच गेली तर किती जाऊ शकते त्यावरती सेपरेट व्हिडिओ मी तुम्हाला घेतो. पण BMC ची बॅच चालू आहे आता. 25% ऑफ शेवटचा दिवस आहे. आज शेवटचा दिवस आहे. 1499 प्लस GST शेवटचा दिवस आहे. 25% ऑफ आहे. ते सिरीज तुम्हाला याच्या बरोबर मोफत आहे. सो लगेच तुम्ही अप्लाय करू शकता. ह्या नंबरला कॉल करून विशेष माहिती घेऊ शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.